आज सकाळची सुरुवात आमची अशी काहीशी झाली. आज शिवजयंती होती, त्यासाठी आदूला शेरवानी घालायची होती. त्याची पॅन्ट सापडत नव्हती म्हणून एवढा सगळा पसारा. आदूला सोडायसाठी गेलो होतो आम्ही. फौजींना आज वेळ नव्हता त्यामुळे आम्ही गेलो होतो. सकाळ सकाळ एवढं छान मस्त वातावरण होतं. आणि चिकूचा आज प्लॅन होता की मम्माला काही काम करून द्यायचं नाही आज. पण मी पण त्याची आई आहे शेवटी, त्याच्यामुळे त्याला कसं तरी खेळून खेळून मी माझी कामं उरकली शेवटी. तो मला निरखून निरखून बघत होता, हिचं काय चाललंय नक्की, मला काय बसवलंय. आता तुम्हाला वाटेल की त्याला मी एवढा वेळ बसवलं का काय टपात कपडे धुईपर्यंत, पण तसं नाही आहे. हे पण शेवटी काय, त्याने 4 वेळा टपातून काढायला लावलं, एकदा खाली खेळला, दोनदा बाहेरून फिरून आणलं. तेव्हा कुठे त्यानं जरा शांत होऊन थोड्या वेळाने त्याने मला काम करून दिलं. नाहीतर असं थोडी एवढी गुणी बाळ आहेत आमची की बसून राहतील तासभर अर्धा तास आणि मला काम करून देतील. तुला आणायला गेलो होतो स्कूलमध्ये, तेव्हा त्यांच्या स्कूलमध्ये छान असं डेकोरेशन केलं होतं शिवजयंतीचं. आदुलचे पण फोटो वगैरे काढले. त्याला तलवारबद्दल क्युरिओसिटी वाटत होती. मला खूप आश्चर्य वाटलं ते बघून. छान किल्ला वगैरे तयार केला होता आणि आल्यावर पण कपडे काय आवरलेले नव्हते, त्यामुळे आदूने असं कपाटात जाऊन बसून घेतलं. त्याची मस्तीच चालली होती, ह्या कप्प्यातून त्या कप्प्यात उड्या मारायचं. त्यानंतर दुपारी जरा शिवजयंती होती म्हणून म्हणलं पाया पडून यावं मंदिरात. तिथे कॅम्पसमध्ये मंदिर आहे, तिथे शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा केली जाते. त्या टायमिंगला नाही जायला जमलं, फौजींना वेळ होता त्या टायमिंगला गेलो आम्ही. तेव्हा सगळं झालं. तुला मुजरा करायला शिकवला. तो मुजरा का करतात असं त्याने विचारलं. मला तेव्हा उत्तर नाही आलं. आता यूट्यूबवर गुगलवर सर्च करून मी देईल त्याला उत्तर की का करतात. पण कुणाला माहिती असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा की मुजरा का करतात. त्यानंतर फोटो शूट केला आम्ही, तिथे फोटो काढले आणि रील बनवले. असं छान संपवलं आजचं शिवजयंतीचा दिवस.